चला सगळी महत्वाची कामं तरी झाली. अगं हो, पण मेनूचं काय? कॉन्टिनेंटल करूया. ते काय असतं? आणि इथं आपल्या कोल्हापुरातल्या घरंदाज बायका येणार आहेत, त्यांना आवडेल ते बनवायचे. कळलं? मग पुरणपोळी करूया. काय आई? पुरणपोळ्या. विठ्ठल विठ्ठल ते साईड टेबल आउट हाऊस मध्ये जाऊ द्या. माळी दादा माळी दादा माळी दादा, लॉन किती खराब झालाय, तुम्ही ते साफ करा प्लीज. हो बाईसाहेब. पाहुण्यांसमोर परीक्षा नकोय. मुधोळकरांच्या घरी सूनमुख दाखवण्याचा कार्यक्रम आहे आणि अहो उभे काय राहिलाय, जा लवकर. जी. हा प्रिया, बरं झालं बाई आलीस. खरं तर मेनूचं काय करायचं हेच ठरवत होतो आम्ही. मावशी, हो, पुरणपोळी करायचं ठरतंय. पुरणपोळ्या मंजिरी, खरं सांगू का, दुपारच्या जेवणानंतर एवढं जड कोणी खात नाही. त्यापेक्षा ना आपण संध्या इकडे. हे बघ संध्या, कटलेट आणि तुझी खास कैरीची चटणी करूया. आणि ऐक, मसाल्यात आलं थोडं कमी टाक, आठवणीने. आणि हो, दुपारी सगळ्यांना पिण्यासाठी आपण कैरीचं पन्ह करूया. उन्हाचं बरं असतं नाही? ए, कैरीचं पन्ह नको ग. आंब्याचं सीझन चालू ना, त्यापेक्षा सरळ आंब्याच्या पेट्या मागवा आणि आमरस करा. हा, बघितलं, प्रिया आली आणि सगळं काही मार्गी लागलं. खरंच, कसं काय का जमतं तुला हे सगळं? हॅलो, प्रिया बोलते. तुम्ही फुलांचं तोरण काय कार्यक्रम झाल्यानंतर पाठवणार आहात? प्लीज गेल्या वेळेसारखं तोरण अजिबात पाठवू नका. मी एक पैसा सुद्धा देणार नाही. हा प्लीज. अगं तू नको काळजी करूस, तोरण आलं की मी नीट बघून घेईन. आणि मावशी, रिटर्न गिफ्टचं काय झालं? तुला ती नथ आवडली का? ठीक आहे. आणि आता काय उरलंय? काही राहिलंय अजून? झालं ग बाई, तू अगदी सगळं व्यवस्थित केलंस. नाही, पण अजून महत्वाचं काम राहिलंय. काय? माझ्या बरोबर चल आणि मला साडी कोणती नेसायची ते सांग. चल. ए, मी पण येऊ? चल. छान जमले नी प्रियाचं आणि मंजिरीचं. असं जमलंय बरं, पण तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू नेत्राकडे बघ. तिचं काय आता नवीन? तेच, तिचं काय? अगं तिचं काय करायचं डोक्यात घेतलंयस? काही विचारच केला नाहीस. विचार करतेय मी, पण सुचत नाहीये काय करावं. वहिनी, असं म्हणून कसं चालेल सांग बरं? एकतर इतक्या वर्षानं मुधोळकरांच्या घरात कार्यक्रम ठरला आणि नेमकी याच वेळेला ती मुलगी येऊन टपकली. आता लोकांनी विचारलं की ही पोरगी कोण, तर आपण काय करणार ग?